आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जवळ खूप आनंद झालाय बघ. आपल्या सूर्यवंशी घराण्याचा लौकिक लई मोठा आहे, पण तो असा सहजासहजी मिळत नसतो. कुणीतरी काटेकुटे वेचून जातं, आपल्यासाठी झाड लावतं आणि त्याची फळ आपण चाखत असतो. पर तुझा लई अभिमान वाटतो बघ. तुझा लौकिक तुझा तू कमावला आहेस, स्वतःची कर्तबगारी सिद्ध करून. दुसऱ्याचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा स्वतः कीर्ती कमावली आहेस. खूप छान वाटतंय अक्षरा. आई, खरं सांगू का, हे IPSचं ट्रेनिंग खरं तर खूप कठीण होतं, पण तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी ते पूर्ण करू शकले. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हेच माझं बळ आहे. अक्षरा, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी लहानपणापासून बघितलेलं स्वप्न तू खरं केलंस. तू आणि सुंदरनं एकत्र पाहिलेलं स्वप्न साकार केलंस जिद्दीनं. खरंच लई कौतिक आहे तुझं. अक्षरा, खरंच आमचं नाव राखलंस. तुझ्यामुळं आम्हा समद्यांच्या माना उंच झाल्या बघ. वय वय अक्षरा, अभिनंदन हा तुझं. चांगलंच कौतिक आहे की तुझं. वय तर अगं अख्ख्या घराण्यात कोणी केलं नाही ते तिने करून दाखवलंय. म्हणजे IPS झाली ती. नादच खोळा कार्यक्रम केलाय. वय वय, अहो मी तर ना कोल्हापूरच्या प्रत्येक चौकात का ना आता बॅनर लावणार आहे, आपली बहीण IPS झाली म्हणून. बघू कट्ट्यावर कोण हात लावता आपल्याला. बारक्या, अरे आधीच एवढूच आहेस हा, उगाच फुगाय जाशील आणि कोणाचा तरी ना फुकटचा मार खाऊन येशील बघ. त्यापेक्षा आहे ना तू माझ्या संग आहेस ना असाच राहा, आपण असेच भारी आहे बघ. बरं अक्षरा, पोस्टिंग कधी आहे? म्हणजे IPS मॅडम झालाय म्हणून म्हटलं तुमची पोस्टिंग कुठे होणार आहे आणि कधी करताय दुरी जॉईन? हा म्हणजे आता पुन्हा अक्षराला घरापासून लांब राहावं लागणार? नाही नाही, मी कुठेच जाणार नाहीये. मी माझं पोस्टिंग इथे कोल्हापुरातच करून घेतलंय. आधी इथली गुन्हेगारी मला नष्ट करायची, त्यामुळे सुरुवात मी इथूनच करणार. आई अंबाबाई, तुझ्याच कृपा आशीर्वादामुळे हा आजचा दिवस दिसलाय. लहानपणापासूनच गोपाळचं स्वप्न होतं की मी IPS ऑफिसर व्हावं, पण गेल्या काही काळात अशा काही विचित्र घटना घडल्या की मी माझ्या स्वप्नापासून खूप दूर गेले होते. पण तुलाच माझी काळजी, म्हणून माझ्या आयुष्यात अशी माणसं आणलीस की जी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करतील. आणि तुझ्या कृपा आशीर्वादामुळे हा आजचा दिवस उगवला. आता माझ्या डोळ्यांसमोर आदर्श आहे तो तुझ्या या असुर मर्दिनी रूपाचा. तू जसं सगळ्या असुरांचा नाश केलास, तसंच या व्यवस्थेतील
सगळ्या आसुरी वृत्तीचा मला नाश करायचा आहे. त्यासाठी मला बळ दे, ताकद दे. आई, माझ्याकडून या वर्दीचं पावित्र्य कायम राखलं जावं यासाठी मला सामर्थ्य दे, सद्बुद्धी दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पवार, थँक्यू. आई, काय झालं? अक्षरा, साक्षात महिषासूर मर्दिनीचा भास होतोय तुझ्यामध्ये. आई अंबाबाईंनी जसा असुरांचा नाश करण्यासाठी रुद्रावतार धारण केला होता ना, तशीच तू बी आजच्या असुरांचा विनाश करशील याची खात्री आहे मला. खरंय अक्षरा. अगं, देवी आईने जणू त्रिशूळच दिलाय तुझ्या हातात. कर्तव्य, सेवा, प्रामाणिकपणा ही त्या त्रिशूळाची 3 टोकं आहेत. तुला असं बघून भल्या भल्या गुन्हेगारांना धडकी भरल बघ. बघ, आमच्या अक्षरा मॅडम आहेतच तशा. आता बघाच तुम्ही भले भले कशी लाईनीवर येतील. बास बास, आता इतकं कौतुक करू नका. माझ्या कामाला अजून मी सुरुवात केलेली नाहीये, पण मी गुन्हेगारी नष्ट करण्याचा नक्की प्रयत्न करीन. अहो, पण आम्हासनी खात्री आहे तुमच्याकडनं ना एक बी गुन्हेगार सुटणार नाही आणि कुठल्या बी निरपराध माणसाला शिक्षा बी होणार नाही. आणि म्हणूनच तुम्हासनी बास बास. आता मी IPS ऑफिसर जरी झाले असले ना, तरी आपल्या घरासाठी सूर्यवंशींची सूनच आहे. ते काय बी असलं ना तरी स्वयंपाक घरात यायचं नाही बर का. अगं, ते सांभाळायला म्या खमकी आहे. तू तुझं कामाचं बघ बाई. आणि अक्षरा, आज का नाही तुझ्या आवडीचा स्वयंपाक करणार आहे म्या. बरोबर. अक्षरा, जा आता फ्रेश होऊन घे आणि थोडा आराम कर. नाही 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 नाही, त्या आरामाचं नंतर. पण अक्षरा, तुम्ही IPS झालाय ना हे समजा कोल्हापूरला कळलंच पाहिजे बघा. चला माझ्या संग. अहो पण चला 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 चला. देवी आई, या घरावर तुझी अशीच कृपादृष्टी सदैव राहू दे. ओ दादा, ओ मावशी दादा, इकडे 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 या, लवकर या लवकर या लवकर या. ओ ताई, या 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 या. हा, ऐका, माझी बायको अक्षरा सुंदर सूर्यवंशी या IPS झालेले आहे. टाळ्या. शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला. हो मावशी, तुम्हाला कोण त्रास देत असेल ना तर सरळ माझ्या बायकोला येऊन सांगायचं, त्याबरोबर त्याला वटणीवर आणतील. हा, कळलं काय? आणि ओ मामा, जरा नीट वागा, कळलं काय? नाहीतर माझी बायको आहे ना तुम्हाला बेडा डोकल काय. आता आहे की नाही आपली कॉलर अशी ताटत असणार आहे का. कारण आपली बायको अक्षरा सुंदर सूर्यवंशी या IPS अधिकारी झालेल्या आहेत. टाळ्या.
तू मला वचन दिलंयस की तू IPS होणार आणि तू IPS झालीस की तुझ्या कारचा असा दरवाजा उघडून असा कडक सॅल्यूट ठोकणार. गोपाळ, पाहिलंस गोपाळ, आज तुझं स्वप्न पूर्ण झालंय. तुझी अक्षरा IPS झाली. आज तू हवा होतास. खूप मिस करते तुला. तुझ्या डोळ्यात हा आनंद पाहू शकले असते ना तर एखादं मेडल मिळाल्यासारखं वाटलं असतं मला. खरंच तू हवा होतास. खूप मिस करते तुला. पण मला माहितीये तू जरी माझ्या जवळ नसशील तरी तू कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझी काळजी करत आलास. तू मला धीर दिलास, मला प्रोत्साहन दिलंस, म्हणून मी IPS बनू शकले. याचं सगळं श्रेय मी तुला देते. माझं यश मी तुला अर्पण करते. बाबा, मला बी आज तुमचा आभार मानावा असं वाटतंय बघा. तुम्ही हे बीज लावलं म्हणून आमच्या दारात गोड फळं आहेत. अहो, तुम्ही अक्षरशः स्वप्न दाखवलं नसतं तर हे झालंच नसतं बघ. अहो, गोपाळ आहेच माझ्यासोबत. त्याचे आशीर्वाद आहेत आपल्या बरोबर. पण तुम्ही जे कष्ट घेतलेत ना तेही काही कमी नाही आहेत. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले नसता तर हे काहीच घडलं नसतं. तुम्हाला माहितीये बी फक्त पेरून चालत नाही, तिची निगाही राखणं तेवढंच महत्वाचं असतं आणि ते काम तुम्ही केलंय. खरंच माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलेत तुम्ही. त्यासाठी खरंच तुमचे आभार. अहो नाही अक्षरा, खरं तर तुम्ही माझ्या आयुष्याला वेगळं वळण दिलंय बघ. मला आधीचं काय आठवत नाही, पण मला असं वाटतंय मी हसत असणार आहे. अडाणी दगड म्हणजे माझ्याकडे घराणं आहे, पैसा आहे, पर तसा का त्याचा उपयोग नाहीच ना हो. तुम्ही माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलं बघा, आणि म्हणून मला तुमचा आभार मानायचंच आहे. एक बोलू का? हा बोला की. हे आभार आभार जरा जास्तच झालं नाही? अहो, प्रेम आणि जिव्हाळा असा तोलता येत नाही ना. हा होय, म्हणजे
आपलं माणूस आपल्या माणसासाठी जीवाभावाने झटत असेल ना तर त्याचा आभार नसतात मानायचं. उलट ते क्षण आहेत ना आयुष्यभरासाठी साठवून ठेवायचे असतात. हो मामा, आम्ही सगळे मस्त आहोत. मामा, फायनली ताईचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि ती IPS ऑफिसर झाली रे. आपल्या सगळ्यांचं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं तिनं. हो, खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे ही. अरे तू तिची काळजी नको करू अजिबात. ती फार लकी आहे. तिचं पोस्टिंग इथेच झालंय कोल्हापुरात. हो, मी तिला कळवते. तू ये फक्त आम्हाला भेटायला आता लवकर. अच्छा, बाय. आत्या, मी खूप 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 खुश आहे आज. माझी ताई IPS ऑफिसर झालीय. अगं शरू, तुझ्या एवढाच आम्हाला बी आनंद आहे बघ. सूर्यवंशी घराला अशाच करारी सुनेची गरज होती. वहिनीसारखं खमक कोणीतरी आलंय ना या घरात, हा आनंद वेगळाच आहे. बरं, आपण काय करूया आज? ताईच्या आवडीचं सगळं करूयात. हा, ताईला शेवयाची खीर आवडते आणि आळूची वडी. चालेल? वय वय, आज समजा स्वयंपाक ना अक्षराच्या आवडीचा करायचा आहे. हा, मी काय म्हणते, तिला ना माझ्या हातची भरली वांगी बिलही आवडतात ना, तीच करणार आहे. अरे IPS अक्षरा मॅडम, तुम्ही इथे किचन मध्ये काय करताय? शरू गप. हा आत्या, काय काम करू सांगा पटकन. वांगी चिरून देते पटकन. द्या. ठेव ठेव खाली. अगं काय अक्षरा, ही कामं करणं तुला शोभतंय वय? अगं एवढी मोठी ऑफिसर आहेस तू, तुला ही कामं शोभत नाही. हे स्वयंपाकघरातलं काम ना आम्ही बघतो. तुझा आराम कर. आत्या, मी माझी ड्युटी सांभाळणारच आहे, पण म्हणून घरातली कामं नाही नाकारू शकत ना. आणि घर आणि ऑफिस अशा दोन्ही ड्युट्या मला छान बजावायच्या. बरं बरं बरं, तुझं अगदी बरोबर आहे. पण आज आमच्या लाडक्या ऑफिसर मॅडमला घरच्या ड्युटीवरून रजा मंजूर झालेली आहे. त्यामुळे तुला कुठलंही काम करण्याची परमिशन नाहीये. तवा अधिकारी मॅडम, तुम्ही जाऊन नुसता आराम करा बरं. हा, या घरासाठी मी IPS नाहीये. या घरासाठी मी तुमच्या अक्षराचे. हे बघ, ते आम्हासनी काय बी माहित नाही. तू आज फक्त अक्षरा मॅडम आहेस. नुसती मॅडम नाही, IPS अक्षरा मॅडम. हा, आणि अक्षरा मॅडम, तुम्ही आज लई दिवसांनी घरी आलायत बघा. तेव्हा तुम्ही आराम करा. स्वयंपाकाचं काय ते आम्ही बघतो, आणि स्वयंपाक झाला ना की तुम्हाला उठवतो. हा, अगं शरू आहे की माझ्या सोबतीला, तुझा जाऊन आराम कर. अगं जा म्हणलं ना. IPS अक्षरा मॅडम म्हणे, काय नुसतं कौतिक सुरू आहे हिचं. ठीक आहे. घ्या, नुसता हिचाच थाट, नुसतं हिचंच कौतुक बघायचं. साहेब काय, मॅडम काय, सल्यूट काय. उंदरानं पांघरली वाघाची झूल आणि बगळ्याच्या पोटी कावळ्याचं मूल. आता नुसतं हेच बघायचं. नाही नाही नाही, माझंच चुकलं. मीच तिला IPS होण्यापासून थांबवू शकले नाही. माझे प्रयत्न कमी पडले, नाही तर आज ही येळ आली नसती. आता तर काय, बोलायची चोरी आणि गळ्याला दोरी. इथं वाड्याच्या बाहेर हवालदार आले, त्यांचं काय काम आहे इथं? हा, नाही 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 उर्वशी, त्या शंतनूला पैसे द्यायला ह्या महिन्यात जरा उशीर झाला म्हणून त्यानं तर नाही ना पाठवले हवालदार.
हो कळते का तुम्हासनी? आता त्यांना कोणी बी पाठवायची गरज नाहीये. ते आता हितच कायमचे ठाण मांडून बसणार आहेत. म्हणजे अहो आता या वाड्यावर IPS अक्षरा सूर्यवंशी राहत्यात नव. मग त्यांच्या खास सुरक्षेसाठी यांची रवानगी झालीये. हा म्हणजे आता आपलं मोकळं वावरणं धोक्यात येणार. ताटाखालचं मांजर बनून जगायला लागणार आपल्याला. हे बघ गुरुजी,